वंदे मातरम हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रेरणा आणि ऊर्जा देणारं गीत होतं. मात्र याच गीतावरून आता देशाच्या राजकारणात रणकंदन सुरू आहे. जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणेच वंदे मातरमला राष्ट्रगान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारनं राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. यापुढे वंदे मातरम हे गीत पूर्ण 6 कडव्यांचं म्हणावं लागेल असा नियम यंदाच्या संसदेतील पावसाळी अधिवेशनात घालून देण्यात आला. तर काँग्रेसच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये यापुढे वंदे मातरम या गीताची पहिली 2च कडवी गायली जातील असा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणी समितीनं नुकताच घेतलाय. यावेळी काँग्रेसनं 1937 मधील आपल्या जुन्या ऐतिहासिक ठरावाचा दाखला दिलाय. याच कारणावरून आणि किंबहुना या गीतावरूनच भाजपा आणि काँग्रेस या 2 मोठ्या राजकीय पक्षात राजकारण शिगेला पोहोचलंय. पण काँग्रेसचा संपूर्ण वंदे मातरमला विरोध का आहे? काँग्रेसनं 1937 मध्ये दिलेला तो ठराव नेमका काय होता? वंदे मातरम या वादाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? सर्व काही समजून घेऊयात या व्हिडिओमधून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी समीक्षा. आपण पाहत आहात बखर लाईव्ह. केंद्र सरकारनं जानेवारी महिन्यात वंदे मातरमसाठी पहिल्यांदाच अधिकृत नियमावली जारी केली होती. त्यानुसार सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची संपूर्ण 6 कडवी गाणं बंधनकारक करण्यात आलं होतं. या गायनात कुणी जाणीवपूर्वक अडथळा आणल्यास हा गंभीर अदखलपात्र गुन्हा मानला जाईल असा कायदाही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. त्यानंतरही काँग्रेसनं आपण पहिल्या 2 कडव्यांच्या गायनावरच ठाम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. 1937 मध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीनं आपल्या अधिकृत कार्यक्रमात वंदे मातरम या गीताची केवळ पहिली 2च कडवी गायली जातील असा ठराव मंजूर केला होता. त्यावेळी घेतलेल्या या निर्णयाचं पक्ष आजही पालन करेल असं काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितलंय. पक्षाच्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तत्कालीन भूमिकेबद्दलही सांगितलं आहे. 1875 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संस्कृत प्रचूर बंगाली भाषेत वंदे मातरम या गीताची रचना केली. त्यानंतर 6 वर्षांनी त्यांच्या आनंद मठ या कादंबरीत या गीताचा समावेश करण्यात आला. या कादंबरीत 18व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या संन्यासी बंडाची कथा मांडण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात सशस्त्र उठावांची मालिका झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर वंदे मातरम हे गीत कादंबरीत समाविष्ट करून घेण्यात आलं होतं. त्यानंतर 1905 ते 1908 या काळातील स्वदेशी आंदोलनात वंदे मातरम हे मुख्य मंत्र बनलं होतं. त्यामुळे या गीताचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी घनिष्ठ संबंध निर्माण झाला. आता काँग्रेस आणि वंदे मातरमचा वाद हा काही नवीन नाही. 1937 मध्ये वंदे मातरमच्या गायनावरून निर्माण झालेल्या वादाला महत्त्वाचं वळण मिळालं. त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात या गीताच्या आनंद मठ मधील संदर्भामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात अशी चिंता व्यक्त केली होती. समाजातील काही जातीयवादी घटकांकडून हा वाद निर्माण केला जात असल्याचंही त्यात सांगण्यात आलं होतं. या दरम्यान नेहरू आणि बोस यांनी या वादावर रवींद्रनाथ टागोर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचं मतही जाणून घेतलं. त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनी वंदे मातरमच्या पहिल्या 2 कडव्यांना आणि उर्वरित रचनेला वेगळं मानलं होतं. आनंद मठ या कादंबरीतील संदर्भात पाहिल्यास संपूर्ण गीतामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात असं त्यांचंही मत होतं. मात्र पहिल्या 2 कडव्यांनी स्वतंत्र ओळख आणि प्रेरणादायी महत्त्व प्राप्त केलेलं आहे. या 2 कडव्यांमध्ये कोणत्याही समुदायाला आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही असंही त्यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर 1937 मध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीनं एक ठराव करून राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम गीताची पहिली 2च कडवी गायली जावीत अशी शिफारस केली. यामागचं मुख्य कारण म्हणजे पहिल्या 2 कडव्यांमध्ये केवळ मातृभूमीची स्तुती आहे, तर पुढील कडव्यांमध्ये हिंदू देवी देवतांचे उल्लेख असल्यानं अल्पसंख्याक समुदायांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत असा तर्क काँग्रेसनं दिला होता. महात्मा गांधी यांनीही स्वातंत्र्य लढ्यात या गीताला मिळालेल्या स्थानाचं समर्थन केलं होतं. पण कुणावरही हे गीत लादण्यास त्यांचा तीव्र विरोध होता.
जुलै 1939 मध्ये हरिजन वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात गांधीजींनी बंगालच्या फाळणी विरोधातील आंदोलनाची आठवण करून दिली. त्या काळात हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वंदे मातरम हे एक अत्यंत प्रभावी संघर्ष गीत आणि घोषवाक्य बनलं होतं असं त्यांनीही म्हटलंय. मात्र सर्वसमावेशक मेळाव्यात या गीताच्या गायनावरून कोणताही वाद होऊ नये आणि काँग्रेसनं मंजूर केलेल्या ठरावावर कुणाचा आक्षेप असल्यास त्याचं गायनच टाळावं अशी भूमिका गांधीजींनी मांडली होती. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमात या गाण्याची केवळ पहिली 2च कडवी गाण्याची प्रथा आहे. भाजपा नेहमीच काँग्रेसवर तुष्टीकरणाचं राजकारण करून संपूर्ण वंदे मातरमचा आदर न करण्याचा आरोप करत आली आहे. पूर्वी आपल्या देशात 1971च्या राष्ट्रीय गौरव अपमान निवारण कायद्यानुसार केवळ जनगण मन या राष्ट्रगीताचा अवमान करणं किंवा ते गाण्यापासून रोखणं हा गुन्हा मानला जात होता. वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा होता, पण त्याला समान कायदेशीर संरक्षण नव्हतं. मोदी सरकारनं संसदेत राष्ट्रीय गौरव अपमान निवारण सुधारणा अधिनियम 2026 मंजूर केला. या कायद्यानुसार वंदे मातरमला आता जनगण मन प्रमाणेच पूर्ण कायदेशीर दर्जा आणि संरक्षण मिळालं. आता वंदे मातरम गाण्यामध्ये जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करेल, राष्ट्रगीत गायलं जात असलेल्या सभेला किंवा समूहाला त्रास देईल किंवा रोखण्याचा प्रयत्न करेल असं कृत्य करणाऱ्या व्यक्ती कायद्यानुसार गुन्हेगार ठरणार आहे. मात्र काँग्रेसनं अजूनही वंदे मातरम बाबतची आपली भूमिका ही कायम ठेवली आहे. वंदे मातरमची केवळ पहिली 2च कडवी गायली जातील असा निर्णय या पक्षानं ठामपणे घेतलेला आहे. तुम्हाला काँग्रेसचा हा निर्णय योग्य वाटतो का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.